शब्द काढायला सांगितले, हिंदू हा तुझा धर्म, आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार. आणि हिंदुत्व सोडलं म्हणतात तुम्ही. मग मी नाही मांडलं, काय करू शकतो निवडणूक आयोग? करोना काळामध्ये जे काही केलं ते निवडणूक आयोगाच्या परवानगीने नाही केलं आम्ही. तुमच्या वचननाम्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, अर्थात संयुक्त वचननामा आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही मुंबई झोपडपट्टी मुक्त करू. म्हणजे काय करू? अडाणी युक्त करू. आज धारावीमध्ये जे चाललंय, पात्र अपात्रचा खेळ करून धारावीच्या निमित्ताने अर्धी अधिक मुंबई जवळपास अडाणीच्या घशात टाकल्या असं म्हटलं तर ते वावगं नाहीये. मुलुंडपासून सुरुवात होते, कांजूरची मिठागर टाकलेत, दहिसरचं टाकले, कुर्ला मदर डेअरी टाकले. सगळी मुंबई जी आहे ती म्हणजे ही सगळी झोपडपट्टी तिकडे हलवायची आणि धारावीला मोठे टॉवर बांधायचे. मग आपल्याकडे काय राहिलं? नाही, त्या टॉवर बांधल्यानंतर आपल्या राजा एक लक्षात नाही आलं, धारावीच्या बगलेमध्ये बुलेट ट्रेनचं स्टेशन अहमदाबादला जाणार कसं काय? मग राहणारच कोण तिकडे? तेच तर सांगतो ना मी तेच सांगतोय. हे एवढं दूरदृष्टीने करतायत हे. मग काय झोपडपट्टी मुक्त म्हणजे अडाणी युक्त करतायत. जसं ते काँग्रेस मुक्त करणार होते तसं आता काँग्रेस युक्त भाजपा झाला. आणि दुसरं, आपल्या वचननाम्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, बाकी आहेत ते सगळे आहे ना, वचनामा पण आणलंय. त्यातलं आपण 5 वर्षामध्ये 1 लाख स्वस्त घरं देणार आहात असं पण आपलं त्याच्या आधी विकासावरती जे बोलायचं म्हणतायत, कोस्टल रोड आम्ही करून दाखवलं की नाही दाखवला ना. शिवसेना प्रमुखांच्या नावाने एक धरण बांधून दाखवलं की नाही दाखवलं? 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर आम्ही रद्द करून दाखवलं की नाही दाखवला? BST सेवा सुद्धा आम्ही सुधारून दाखवली होती की नव्हती? जसं महेशजींनी विचारलं, शाळा सुधारून दाखवल्या होत्या की नव्हत्या? आणि अनेक कामं जी आहेत, जसं अटल सेतू हा काँग्रेसच्या काळात सुरू झालेला प्रकल्प आहे. पहिला गर्डर मी मुख्यमंत्री होतो तेव्हा